बातमी नागपुरातून आहे। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे। नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून पेपरफुटीचा प्रकार समोर आला होता। आतापर्यंत 4 जणांना अटक झाल्याची माहिती सध्या समोर येते। पेपर नेमके कुठून फुटले, यामध्ये मंडळातील अधिकाऱ्यांची काय भूमिका होती, काय कोणाकोणापर्यंत पोहोचलं, हे सुद्धा आपल्याला या संध्या चौकशीतून समोर येणार आहे। इतर जिल्ह्यामध्ये पाठवलं काय काय गेलं आणि याचा सुद्धा सखोल तपास हे पथक करणार आहे। खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक निशिकांत मून आणि विद्यार्थी फैजान यांना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती आणि त्यानंतर काल एक्सलंट अकादमीचा संचालक मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहदरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना करण्यात आली। आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। आणखी काय काय धागेदोरे या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत आणि सध्या पुढचा तपास कशा पद्धतीने हे पथक करत आहे? नक्कीच धक्कादायक प्रकार जो आहे नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणात निमित्तानं समोर आलेला आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर स्थानिक पोलिसांच्या 5 सदस्याची एसआयटी नेमण्यात आली आहे। पेपर नेमके कुठून फुटले, यामध्ये मंडळ अधिकाऱ्याची भूमिका काय होती, कुठले कुठले एका अर्थानं खाजगी ट्युशन क्लासेसचे संचालक या संपूर्ण प्रकरणात जे गुंतले होते याची सुद्धा सखोल चौकशी या संपर्कात केली जाणार आहे। आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी जो आहे तो निशिकांत मून आणि विद्यार्थी फैजान या पोलिसांनी याला अगोदरच अटक केली होती। त्यानंतर काल जे आहे एक्सलेंट अकादमीचे संचालक जे मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद या दोघांना अटक केली आहे। मात्र संबंधित जे आहेत संचालक यांचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले होते, एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा असेल, या संपूर्ण विदर्भात त्यांचे संपूर्ण तार जोडले होते, त्यांचे नेटवर्क जोडले होते, याच्या संबंधित सुद्धा चौकशी आता पोलिसांकडून सुरू आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात जे आहे ते गृहराज्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री असलेले पंकज भोयर यांनी जे आहे ते या संबंधित शाळेला एकूणच जे आहे ते नोटीस सुद्धा बजावली जाते। या संपूर्ण याच्यात जे आहे यासाठी चौकशी असेल, जो कोणी याच्यात कारवाई असेल त्याला कडक कारवाई करण्यात येईल सुद्धा जे आहे ते संबंधित जे आहे ते अधिकाऱ्यांनी। नक्कीच तेजस, त्यामुळे एकंदरीतच काय होतं या प्रकरणामध्ये, आणखी कोणते धागेदोरे आपल्याला पाहायला मिळतात या प्रकरणामध्ये, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।